अवधा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत. मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला 10 वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्टॉर्शन होणार, आपले लोक किडनॅप होणार. अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे 1-1.5 वर्षापूर्वी. तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेक जिचे अश्रू अनावर असतात, रोजच्या जिचं खेळायचे दिवस येतो, ती जी 10वीची परीक्षा आहे ती आपली लेक आज वडिलांसाठी रोज लढते, आंदोलनं करते, भाषण करते. हा आपला महाराष्ट्र आहे. अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी 35-36 दिवस झाले. पण पुढे काय याची स्ट्रॉंग ऍक्शन आणि फाशीच्या मागणीबद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे.